ट्रेडर्स आय एम वेलकम टू बॅक अवर चॅनल. तर आजचा व्हिडिओ आपला 5वा 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे. ज्यांनी ते नसेल बघितले बघून घ्या. आपण सिरीज स्टार्ट केली आहे सिटी कन्सेप्टची आणि त्यामध्ये आपण बेसिकली सिंपल कन्सेप्ट कव्हर करतोय. तर आपला जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर ब्लॉक्स काय असतो, ऑर्डर ब्लॉक काय असतो, त्याच्यानंतर ॲडव्हान्स ऑर्डर ब्लॉक काय असतो, त्यानंतर ब्रेकर ब्लॉक काय असतो, हे जे कन्सेप्ट आहे आपण कव्हर केलं आहे आणि ते मी इथं लाईव्हली आपल्याला कव्हर करून दाखवतोय. तर आजचा जो व्हिडिओ आपला तो बेसिकली ब्रेकर ब्लॉकवर असेल आणि ॲडव्हान्स ऑर्डर ब्लॉकवर असेल. तर बेसिकली ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, तर ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, अशी जागा म्हणजे असा एक ब्लॉक असतो ज्यामध्ये खूप सारे ऑर्डर लागलेले असतात. तर इथं मी तुम्हाला दाखवतो. आता हा एक ऑर्डर ब्लॉक इथं कव्हर होते बरोबर. तर ही एक अशी जागा आहे जिथं खूप सारे ऑर्डर लागलेले आहेत. तर ही ऑर्डर कोणाचे, तर जे मोठमोठाले इन्स्ट्रुमेंटल असतात त्यांचे ऑर्डर आहे. आणि आपण सिम्पली 1000 क्वांटिटी म्हणजे किती मोठा रिटेलर ट्रेडर असला तो सिम्पली 1000 क्वांटिटीनं बाय करेल. आणि जो मोठे ट्रेडर असतात ते 1 लाख क्वांटिटी 2 लाख क्वांटिटी असे इथं बाय करतात. तर त्यालाच आपण एक ऑर्डर ब्लॉक म्हणतो जिथं खूप सारे ऑर्डर्स लागलेले असतात बरोबर. आता इथं बघा, इथं मार्केट काय करतं, मार्केट मुवमेंट देतं, परत रिजेक्शन घेतं आणि तिथून रिजेक्शन घेऊन त्या ऑर्डर ब्लॉकला टच करून मार्केट काय करतं, अपसाईडला मुवमेंट करतं. आणि आपण ट्रेड प्लॅन कशी करतो ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर तर आपण हे कसे कव्हर करतो, या प्रकारे आपण प्रॉफिट बुक करतो बघा. ठीक आहे. अगोदर ऑर्डर ब्लॉक जो असतो आपला, फर्स्टली इथं एफ सी जी पण आहे. ही एक बेसिकली सिंपल लाईन एफ सी जी आहे. एक एफ सी जी लाईन आहे बरोबर. या 2 लाईनवर मार्केट काय करतं, परत रिटेच होतं आणि नंतर आपल्याला अपसाईडला मुवमेंट करतं. तर अशा प्रकारे आपण हे ऑर्डर ब्लॉकचा यूज करतो आणि हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे 70 ते 80% वर्क करतं. आणि त्याच्यानंतर ऑर्डर ब्लॉकमध्ये पण भरपूर ऑर्डर ब्लॉक असतात. आता सिंपल ऑर्डर ब्लॉक झाला बरोबर. त्याच्यानंतर जो असतो आपण बघितला तो कोणता होता, तो होता एक ॲडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. तो कसा असतो, तर त्यामध्ये आपण एक इंडिकेटर यूज करतो बरोबर. तर ही इंडिकेटर आहेत सिंपल. F5 रिट्रेसमेंट इंडिकेटर. ओके. आता इथं एक F5 रिट्रेसमेंट इंडिकेटर लागले. तर याला एडिट कसं करायचं, तर सिंपल एक सेटिंग लावायची. इथे यायचं, हे बाकीचे जे यांना हाईड करून टाकायचे लाईन्सला. फर्स्ट लाईन घ्यायची 1, नंतर 0.5, नंतर 0. ओके, संपलं. तर काय असतो, हा झाला आपला ॲडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. आपण बघतोय तो इथं आपण त्याला कव्हर केला या पॉईंटला बरोबर. तर या वरचा झोन असतो त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात प्रीमियम झोन. आणि हा जो खालचा झोन असतो त्याला काय म्हणतात, डिस्काउंट झोन. जेव्हा ऑर्डर सेलिंगची जर इथं काय बेरिश पॅटर्न आहे म्हणजे सेलिंगचे जास्त इथं आपल्याला बघायला भेटतं ऑर्डर्स. तर जेव्हा बेरिश पॅटर्न असेल तर वरतून काय करायचं, सेल करायचं. म्हणजे या वरच्या प्रीमियम झोनला काय करायचं, सेल करायचं बरोबर. आता इथं सेल केलाय बरोबर, इथं सेल केलाय बरोबर. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की मार्केटचा जो ट्रेंड आहे तो ऑफ साईडला आहे बरोबर, तेव्हा काय करायचं, इथे मी ऑर्डर ब्लॉकला एक प्रकारे इथं घेतो. ओके. तर तेव्हा काय करायचं, हा जो प्रीमियम झोन आहे वरचा बरोबर, इथं काही नाही करायचं. जो आपला डिस्काउंट झोन आहे इथं बाय करायचं बरोबर. आता इथं बघा, ह्या लाईनला इथं बाय, इथं नंतर इथं परत बाय बरोबर. नंतर
बरोबर. तर ह्या प्रकारे आपण ॲडव्हान्स ऑर्डर ब्लॉक बघतो. बरोबर. त्याच्यानंतर आता ब्रेकर ऑर्डर ब्लॉक काय असतो? बरोबर. तर ब्रेकर ऑर्डर ब्लॉक काय असतो? आता मार्केटचा जो हा पॅटर्न आपल्याला बघायला भेटतो. बरोबर. तर ही जी सिंपल स्विंग असते बेरिश, बरोबर, या साईडची. तर ह्या साईडला मार्केट काय करतो? प्रत्येक वेळेस काहीतरी रिजेक्शन घेऊन आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटतो. बरोबर. आता इथं बघा, हा घेतला आणि नंतर ह्या स्विंगमधून मार्केट काय करतो? रिजेक्शन घेतो. या म्हणजे इथं एक ऑर्डर ब्लॉकच लागलाय. तर ह्या ऑर्डर ब्लॉक जो मार्केट काय करतो? एकदा रिजेक्शन घेतो, नंतर आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटतो. बरोबर. आता परत ह्या साईडला बघा, इथं पण इथं पण मार्केटने काय केलंय? रिजेक्शन घेतलं. बरोबर. तर आपण ट्रेड प्लॅन कशी करतो मग? आता इथं पण ही स्विंग होती. इथं पण मार्केटने काय केलंय? रिजेक्शन केलंय आणि नंतर आपल्याला डाऊन साईडला मार्केट काय करतं? बघायला भेटतं. बरोबर. आता हे ग्रीन कॅन्डल इथं इथं पण मार्केटने इथं याला टॅप केलंय. हे बघा, हे ग्रीन कॅन्डल आहे, याला पण मार्केटने काय केलंय? टॅप केलंय. बरोबर. आता हा झाला बेरिश पॅटर्न. आणि जेव्हा बुलिश पॅटर्न असतो तेव्हा तेव्हा हे प्रिव्हियस स्विंग बघायची. बरोबर. हे बघा, याला टॅप केलंय आणि मार्केट काय केलंय? वरती गेलं. बरोबर. परत हा ई स्विंग, याला मार्केटने टॅप केलंय आणि मार्केट काय केलंय? वरती गेलंय. तर अशा प्रकारे मार्केट वर्क करतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट बघायला मिळतो. बरोबर. तर आपण कसं करतो? त्यानंतर आपण ह्या प्रकारे एक हे लावतो, पोझिशन लावतो. आता हे बघा, इथं सेलिंग पोझिशन. अशा प्रकारे आपण काय करतो? प्रॉफिट बुक करतो. बरोबर. तर हे झाले आपले सिंपल ऑर्डर ब्लॉक कसे वर्क करतात. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ज्यांना नसेल हा व्हिडिओ समजला, एकदा परत बघून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल.